नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची बोर्डाने पाठवलेली क्वेश्चन बँक प्रश्नपेढी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. 1 मार्च 2025 रोजी आपला इंग्रजीचा पेपर हा बोर्डाचा असणार आहे आणि त्या बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिका काढण्यापूर्वी अशा पद्धतीची प्रश्नपेढी तयार केली जाते आणि त्यातलेच प्रश्न हे क्वेश्चन पेपरमध्ये घेतले जातात. बघा, त्यासाठी सेक्शन 1 साठी काही प्रश्न दिलेले आहेत. ते बघा. आपला पहिला प्रश्न लँग्वेज स्टडीसाठी असतो आणि त्यात हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा सर्व प्रश्न. सेक्शन बी बघा. डू ॲज डायरेक्टेड 2 मार्काचे प्रश्न. क्वेश्चन 1 साठी अजून काही सरावाचे प्रश्न सेट 2. अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला येणार आहेत. त्यानंतर हा सेट 3. काही अजून उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, तीही सोडवा. त्यानंतर सेक्शन 2 20 मार्कासाठी पॅसेज दिलेले आहेत तुम्हाला आणि त्या पॅसेजवर आधारित वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने सोडवायच्या ते या ठिकाणी दिलेले आहे. बघा पॅसेज आणि त्यावर आधारित ट्रू ऑर फॉल्ससाठी विचारली गेलेली वाक्य. त्यानंतर कंप्लीट द टेबल, मॅच द पेअर, चूज द करेक्ट ऑप्शन्स, क्वेश्चन नंबर 2 बी भाग 10 गुणांसाठी. सेट 2 सेक्शन 2 साठी अजून एक पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. कंप्लीट द वेब, विरुद्धार्थी अपोजिट शब्द, त्यानंतर हू आय एमवर आधारित प्रश्न. कंप्लीट द वेब, सेट 3 एक पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी.
त्यानंतर सेक्शन थर्ड 10 गुणांसाठी पोएट्री विभाग आहे. बघा, त्यावर आधारित एक पोएम दिलेली आणि त्यावर आधारित आपल्याला कृती विचारलेल्या आहेत. ट्रू ऑर फॉल्स, मॅच द पेअर. बी भागामध्ये एक पोएम दिलेली, द ट्विन्स, आणि त्यावर आधारित विचारलेल्या मुद्द्यांची उत्तरं लिहायचे. टायटल, पोएटचं नेम, रॅमिंग स्कीम. त्यानंतर सेट नंबर 2 सेक्शन थर्डसाठी अजून काही उदाहरणं. सेक्शन थर्ड पोएट्री विभाग 10 गुणांसाठी तिसरा सेट. ओ मून ही कविता दिलेली आहे आणि त्यावर आधारित कृती. बघा, आपल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सेम असंच असणार आहे. यातले सर्व प्रश्न विचारले जातील. सर्व प्रश्नांची उत्तरं वहीत लिहून ठेवली तरी चालेल आणि ते व्यवस्थित वाचा. 8 दिवस वेळ आहे आपल्याला परीक्षेला. तोपर्यंत व्यवस्थित या क्वेश्चन बँकचा अभ्यास करून ठेवा. काही अडचण आल्यास कमेंट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न. सेक्शन 5 रायटिंग स्किलसाठी लेटर रायटिंग. दुसरं लेटर. बघा, लेटरचाही व्यवस्थित सराव करून ठेवा. 5 गुणांसाठी आपल्याला ते विचारलं जातं. सेट 3 मध्ये विचारलेलं लेटर. क्वेश्चन 5चं बी ड्राफ्टिंग पिच. क्वेश्चन नंबर 6 ए भाग इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्कांसाठी. सेक्शन 6 ट्रान्सलेशनसाठी प्रश्न येतील या पद्धतीचे. बघा, सेट 1, सेट 2, या सर्व शब्दांचा मराठीत मीनिंग लक्षात ठेवा. यातलेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येतील.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची बोर्ड क्वेश्चन पेपरचे क्वेश्चन बँक आपण या ठिकाणी अभ्यासलेली. ही क्वेश्चन बँक 1 मार्च रोजी होणाऱ्या पेपरसाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. काही अडचणी आल्यास कमेंट करा. आपल्या चॅनलची इंग्लिशची प्लेलिस्ट पहा. थँक्यू.